गोकुळ निवडणुकीच्या निमित्तानं नेत्यांमध्ये पोस्टर वॉर रंगलाय. हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांच्यात हा पोस्टर वॉर रंगला. कोकणातील आंबा काजू शेतकऱ्यांच्या नुकसानीचा मुद्दा विधानसभेत गाजलाय. आंबा काजू शेतकऱ्यांच्या नुकसानीवरून आमदार निलेश राणे आक्रमक झाले. सत्ताधाऱ्यांनी नालेसफाई पाहणीचं नाटक केलं. मुंबईतील पाणी तुंबण्याच्या घटनांवरून मनसे नेते संदीप देशपांडेंनी संताप व्यक्त केलाय. पुण्याच्या मंतरवाडीतील व्यावसायिकावरील गोळीबार प्रकरण. राज्यात पोलीस वर्दीची भीती राहिली नाहीये. पुण्यातील गोळीबार प्रकरणावर प्रतिक्रिया देण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीला 60 पैकी केवळ 37 आमदारच उपस्थित होते. शरद पवार, जयंत पाटील यांची देखील अनुपस्थिती पाहायला मिळाली. मवियाच्या एकीबाबत उद्धव ठाकरेंकडून मात्र खंत व्यक्त करण्यात आली आहे. ऑपरेशन टायगरचे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडून यशस्वी नेतृत्व करण्यात आलं. ऑपरेशन टायगरचे मास्टर माइंड डॉक्टर श्रीकांत शिंदे असल्याच्या चर्चा आहेत. उभाठाला खिंडार पाडण्यात रणनीती निर्णायक ठरली आहे. नागपूर विमानतळाचा कायापालट होणारे. GMR समूह विमानतळाचा विकास 2 टप्प्यात करणारे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमचा एकही आमदार जाणार नाही. आमदार संपर्कात नसल्याच्या चर्चांना अर्थ नाही. खासदार आमदार फुटीच्या प्रश्नावरून पवारांनी प्रतिक्रिया दिली. तर कोणाचंही घर बॉम्बने उडवू देणार नाही. कोणी धमक्या देत असेल तर पोलीस योग्य उत्तर देतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. मलबार हिल येथील मतदार यादीतील घोळ समोर. मतदार यादीतून बऱ्याच मतदारांची नावं वगळण्यात आली. मलबार हिल येथील सर्वपक्षीय नेत्यांचा मतदार यादीत घोळ असल्याचा आरोप आहे. मंत्री मंगल प्रभात लोढा निवडणूक अधिकाऱ्यांना जाब विचारणार आहेत. समाजवादी पार्टीमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आलाय. आमदार अबू आझमी रईस शेख यांच्यातील मतभेद उघड झालेत. रईस शेख यांच्या मतदारसंघातील प्रश्नावर आझमींनी लक्षवेधी मांडली. तर काटोलच्या नगराध्यक्षा अर्चना देशमुख यांना पुन्हा एक धक्का बसलाय. जिल्हाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष पदासाठी अपात्र घोषित केलंय. काटोल नगर परिषदेतील नगराध्यक्ष पद आता रिक्त आहे. तर लातूरमध्ये रोहित पवारांचा दौरा आहे. जय क्रांती कॉलेज इथे कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. 29 जूनला होणाऱ्या शेतकरी एल्गार मोर्चाच्या पार्श्वभूमीवर महत्वाची रणनीती ठरली ना. कुडाळमध्ये शिंदे सेनेला दणका बसला. शिंदेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाळकृष्ण उर्फ बाळा पावसकर यांचा ठाकरे सेनेत प्रवेश झालाय. अमरावती काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसलाय. काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळेंनी रवी राणांच्या स्वाभिमानी पक्षात प्रवेश केलाय. तर जुन्नरचा इतिहास आता ग्रंथाच्या माध्यमातून वाचकांच्या समोर येणार आहे. या 800 पानी ग्रंथामध्ये जुन्नरचा सुमारे 2000 वर्षांचा सातवाहनकालीन इतिहास आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत अंबादास दानवेंचा महायुतीच्या पॅनलमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय. या निर्णयामुळे जिल्ह्याच्या राजकारणात मात्र नव्या समीकरणांची चर्चा सुरू आहे. मीरा भाईंदर परिसरातील वरसावे येथील आदिवासी जमिनींच्या खरेदी विक्री व्यवहारांमध्ये अनियमितता आहे. ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडून महसूल मंत्र्यांना खरं तर चौकशी अहवाल सादर करण्यात आला. स्थानिक भाजप आमदार नरेंद्र मेहता आणि त्यांच्या कंपनीवर बेकायदा जमीन हस्तांतरणाचा गंभीर ठपका आहे. पनवेलमधील डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न ऐरणीवर आलाय. तळोजातील डम्पिंग ग्राउंड परिसरात विषारी रासायनिक द्रव्यांमुळे कथित विषबाधेत 7 गायींचा मृत्यू झाल्याची घटना घडली. गडचिरोली जिल्ह्यात पावसाळ्यात हिवताप आणि डेंग्यूचा उद्रेक होऊ नये यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. जंगलानं व्यापलेल्या भागात कीटकनाशकांच्या फवारणीचं काम सुरू आहे. गडचिरोली नगर परिषदेचे नगरसेवक हर्षल गेडाम यांचं जात प्रमाणपत्र रद्द झालंय. जात वैधता रद्दच्या आदेशाला हायकोर्टात आव्हान देण्यात आलंय. गडचिरोलीच्या आरोग्य विभागाच्या वाहनांचं साहित्य गायब झालं. पोलिसात तक्रार द्या. आरोग्य प्रशासनानं संबंधित यंत्रणेला निर्देश दिले.
पुतण्यानं गळफास घेतल्याचं समजताच चुलत्याला हृदयविकाराचा झटका आला. हृदयविकाराच्या झटक्यात चुलत्याचाही मृत्यू झालाय. तासाभरात 2 मृत्यूंनी बार्शीनाका परिसरात हळहळ व्यक्त होतीये. कदम कुटुंबावर मात्र दुहेरी दुःखाचा डोंगर कोसळलाय. वाशिममधील शालेय शिक्षण व्यवस्थेबाबत धक्कादायक वास्तव समोर आलंय. 42 शाळांमधील 57 वर्गखोल्या धोकादायक अवस्थेत आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. मिरजेत पंजे भेटीच्या सोहळ्यासाठी हिंदू मुस्लिम भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली. दुसरी भेट मीरासाहेब दर्गा इथे भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. पंजे भेटीची बैलगाडा ही धुळबुळू बंधूची परंपरा अखंड आहे. उमरी बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य वर्धिनी उपकेंद्राची नवीन इमारत धुळखात पडलीय. नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होतीये. बीडच्या माळेवाडीत पोकलेन पलटी झालाय. मोठी दुर्घटना टळलेली आहे. 2 महिला जखमी झाल्यात. तर नंदुरबारच्या वाळू वाहतूकदारांचा संप 6व्या दिवशी देखील सुरूच आहे. बांधकाम कामं ठप्प होण्याची भीती आहे. घरकुल योजनांवर वाळू टंचाईचं सावट आहे. यवतमाळ जिल्हा दारूमुक्त गुन्हेगारी मुक्त करा. आम आदमी पार्टीचे जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकांना निवेदन आहे. तर 30 जूनपर्यंत कागदपत्र सादर करा. धडगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलंय. सुमारे 590 शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रलंबित आहे. नांदेडमध्ये 26 जूनला राजश्री शाहू महाराज जयंतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. हत्ती, घोडे, मल्लखांब प्रात्यक्षिकांसह विविध देखाव्यांचा समावेश असणार आहे. सुरूर वाई पाचगणी रस्ता प्रकल्पात 326 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप आहे. दयानंद भोसले यांच्या आर्थिक व्यवहारांच्या चौकशीची मागणी आहे. रयतराज संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदेंकडून भ्रष्टाचार झाल्याचा आरोप लगावण्यात आलाय. कांदळवन क्षेत्रावर अतिक्रमण कारवाईत वन खात्याचा दुजाभाव आहे. अनेक ठिकाणी अतिक्रमण असताना एकावरच कारवाई करण्यात आली आहे. संबंधितांवर कारवाई होणार असल्याचे अधिकाऱ्यांचे मात्र संकेत आहेत. नागपूर विमानतळाच्या प्रगतीला आता ग्लोबल विंग्स लाभणार आहेत. नागपूर विमानतळाचं GMRला हस्तांतरण होत आहे. मुख्यमंत्री फडणवीसांच्या पाठपुराव्याला यश आलंय. 11वीच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर शिक्षण विभागाची नजर असणार आहे. महाविद्यालयाची वर्षभर आता तपासणी केली जाणार आहे. पहिल्याच पावसात नाशिककरांना मनस्ताप सहन करावा लागलाय. सोशल मीडियावर पालिका प्रशासनासह सत्ताधारी ट्रोल होत आहेत. ट्रोल होताच महापौर यांचा पाहणी दौरा पाहायला मिळाला. दिशा सालियन प्रकरणाची सुनावणी घेण्यास नकार आहे. न्यायाधीश आशिष चव्हाण यांनी सुनावणीतून माघार घेतली आहे. तांत्रिक कारणास्तव माघार घेत असल्याची माहिती आहे. कोल्हापुरात 80% क्लासेस आणि स्टडी रूम विना परवाना सुरू आहेत. लखनौच्या आगीच्या दुर्घटनेनंतर मनपा आणि अग्निशमन विभाग ऍक्शन मोडवर आलाय. खासगी क्लासेस आणि स्टडी रूमची धडक तपासणी करण्यात येते. ऑनलाईन फूड आणि ग्रोसरी डिलिव्हरी क्षेत्रातील स्विगी इन्स्टामार्टमध्ये मोठा भूकंप झालाय. इन्स्टामार्टचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर अंकित जैन आणि चीफ बिझनेस ऑफिसर हरिकुमार यांनी तडकाफडकी राजीनामा दिलेला आहे. अयोध्येतील राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरण एसआयटीचा अहवाल सरकारकडे सादर झालाय. अहवालाच्या आधारे पुढील चौकशी आणि आवश्यक कारवाई केली जाणार आहे. रत्नागिरीतील लोटे एमआयडीसी परिसरात भीषण पाणी टंचाई आहे. टँकरद्वारे लाखो लिटर पाणी पुरवठा होतोय. पाऊस सुरू झालाय तरी देखील पाण्याचं संकट मात्र कायम आहे. बागलाणच्या साक्री खुडाणेत वीज कोसळून 30 शेळ्या आणि 11 मेंढ्यांचा मृत्यू झालाय. मेंढपाळ देखील जखमी झालाय.
सोयाबीनचे दर पुन्हा वाढलेत. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा आहे. बाजारातील सकारात्मक वातावरणाचा हा परिणाम आहे. राजश्री छत्रपती शाहू महाराजांची उद्या जयंती आहे. या निमित्तानं कोल्हापुरात शाहू महाराजांच्या निवडक ठरावांचं अनोखं प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय. रत्नागिरी जिल्ह्यात समाधानकारक पावसाला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांकडून पेरणीच्या कामांना वेग आलाय. तर जळगावात पावसाची हजेरी पाहायला मिळाली. काही गावातील नदी नाल्यांना मात्र पूर आल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय. वर्धा जिल्ह्यात मान्सूनची दमदार एंट्री झाली आहे. आजपर्यंत 62.9 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. तर या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून मात्र दिलासा मिळालाय. पावसामुळे पेरणीच्या कामांना देखील वेग आलाय. अमरावतीच्या वैष्णोरा परिसरात जोरदार पाऊस पडलाय. नदी नाले दुथाडी भरून वाहू लागलेत. शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात आलंय. वर्ध्यात पावसामुळे पूल वाहून गेलाय. रात्रीपासूनच वाहतूक ठप्प आहे. साहूर ते नारा रोडवर सावरडोह गावाजवळ वाहनं अडकली आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या जरंडी परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. पुरात एक व्यक्ती अडकून पडल्याची घटना आहे. स्थानिक नागरिकांकडून अडकलेल्या व्यक्तीची सुखरूप सुटका करण्यात आली. मराठवाड्यात सर्वदूर दमदार पाऊस सुरू आहे. नांदेड हिंगोलीत मुसळधार पाऊस आहे. 9 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद आहे. जिंतूरमध्ये 10 गावांचा संपर्क तुटलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार कायम आहे. शेतीच्या कामांना वेग आलाय. सिंधुदुर्गाला पावसाचा येलो अलर्ट आहे. नांदेडच्या विष्णुपुरी धरणातील जलसाठ्यात घट झाली आहे. जलाशयातील उपलब्ध पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. नागरिकांना मात्र पाणी जपून वापरण्याचं आवाहन आहे. रत्नागिरीत शीळ धरणाची पाणी पातळी वाढली आहे. धरणाची पाणी पातळी 112.60 इतकी वाढलेली आहे. अंजनगाव सुरजी तालुक्यात दमदार पाऊस पडलाय. अमरावतीच्या शहानूर नदीला पूर आलाय. अमरावती जिल्ह्यात 70 मिलीमीटर पाऊस झाला. तर पुढील 3 दिवस मुसळधार पाऊस पडणार आहे. अनुकूल हवामानामुळे मान्सून कमालीचा सक्रिय आहे. मुंबईत जून महिन्याच्या सरासरीच्या 52% पाऊस पडलाय. तर मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस आहे. अनेक भागात 300 मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झालेली आहे. पालिकेची आपत्कालीन यंत्रणा पूर्ण क्षमतेनं कार्यरत आहे. 7,000हून अधिक अधिकारी कर्मचारी तैनात आहेत. मुलुंडच्या छत्रपती संभाजीनगर परिसरात लेबर कॅम्पमध्ये बाटल्यांचा खच आणि अंमली पदार्थ आहेत. आमदार मिहिर कोटेचांकडून हा प्रकार समोर आणण्यात आला. 13 जण पोलिसांच्या ताब्यात आहेत. हत्या प्रकरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मयंकच्या कुटुंबियांशी चर्चा. मयंकला न्याय मिळवून देऊ, एकनाथ शिंदेंचं कुटुंबाला आश्वासन. कर्जमाफी शेतकऱ्यांच्या काय कामाची? जर शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची तर पूर्णपणे द्यावी. आमदार रोहित पवारांची मागणी. कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपींची पोलिसांनी धिंड काढली. दोन्ही आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, नागरिकांची मागणी. अमरावती जिल्ह्यात पाऊस दाखल होताच शेतीच्या कामांना वेग. शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणीला केली सुरुवात. शेकाप नेते राजेंद्र पाटील यांचं मोदींना पत्र. नवी मुंबई विमानतळाच्या नावासाठी रक्तानं लिहिलं पत्र. विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याची मागणी. नंदुरबार जिल्ह्यात पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी असल्यामुळे कृषी सेवा केंद्रांवर शुकशुकाट. मान्सून लांबल्यानं खत बियाणं खरेदीत मोठी घट. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.